नमस्कार. आज आपण जरासुद्धा मैदा किंवा गव्हाचं पीठ न वापरता मस्त अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत करंज्या तयार करणार आहोत. ही करंजी पहा, अगदी पुरीसारखी टम्म फुगलेली आहे, अजिबात तेलकट झालेली नाही. अगदी डब्बा संपेपर्यंत करंजी कुरकुरीत राहण्यासाठी रव्यामध्ये साजूक तुपाचं मोहन किती घालावं ह्याचा अंदाज अगदी परफेक्ट सांगितलेला आहे. त्यामुळे तुमची करंजी डब्बा संपेपर्यंत कुरकुरीत तर राहीलच, त्यासोबत अजिबात तेलकट होणार नाही, अजिबात नरम पडणार नाही. करंजी पहा, तेलामध्ये घातल्यावरती कुठेही फुटलेली नाही, नरम पडलेली नाही, तेलकटसुद्धा झालेली नाही. एकसारखी अशी खरपूस रंगावरती मी करंजी तळून घेतलेली आहे, अगदी छान तळली गेली आहे. आता करंजी तयार करण्यासाठी मस्त असं करंजीचं सुगंधित सारण कसं तयार करायचं हे देखील व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निशुल्क आहे. करंजी तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण पीठ भिजवून घेणार आहोत. आज मी या ठिकाणी जरासुद्धा मैदा किंवा गव्हाचं पीठ न वापरता असा रवा वापरूनच मस्त अशी खुसखुशीत करंजी तयार करणार आहे. या ठिकाणी मी बारीक रवा घेतलेला आहे. लक्षात ठेवा, 0 नंबरचा जो बारीक रवा असतो ना, चिरोटे रवा, अगदी तोच घ्यायचा आहे. दिवाळीच्या सीझनमध्ये हा बारीक रवा तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये आवश्यक भेटेल. आता हा बारीक रवा जरी असला ना तरीसुद्धा आपण पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घेणार आहोत. हे पहा, असा बारीक रवा पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे काय होतं, आपण जे करंजीसाठी पीठ मळून घेणार आहे ते अगदी छान मळलं जातं, मस्त असं भिजलं देखील जातं. त्यामुळे आपली जी करंजी आहे ती अगदी मस्त अशी खुसखुशीत तयार होते. हे पहा, अशा प्रकारे जमेल तेवढं मी बारीक रव्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे. अगदी असं व्यवस्थित तयार झालेलं आहे. हे पहा, परफेक्ट. आता या बारीक करून घेतलेल्या 2 वाटी रव्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता या रव्यामध्ये आपल्याला कडकडीत तुपाचं मोहन घालायचं आहे. आपला जो रेग्युलर पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने अगदी घट्टसर 2 चमचे साजूक तूप मी एका तडका पॅनमध्ये काढून घेतलेलं आहे. आता हे साजूक तूप आपल्याला अगदी धूर निघेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, 2 वाटी रव्यासाठी पोहे खाण्याचे 2 चमचे घट्ट साजूक तूप मी या ठिकाणी वितळून घेतलेलं आहे. तुमचा जर रवा जास्त असेल तर तुम्हाला या ठिकाणी थोडंसं तुपाचं प्रमाण जास्त लागेल. एवढं आपल्याला साजूक तुपच घालायचं आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. कडकडीत धूर निघेपर्यंत गरम करून घेतलेलं तूप आता रव्यामध्ये घालायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, रवा मस्त असा फसफसला आहे. त्यामुळे काय होतं, अशा कडकडीत साजूक तुपाच्या मोहनमुळे रवा आपला मस्त हलका फुलका होतो आणि आपली करंजी आहे मस्त अशी खुसखुशीत तयार होते आणि अगदी डब्बा संपेपर्यंत कुरकुरीतच राहते, अजिबात कुठेही नरम पडत नाही. कारण आपण ह्या ठिकाणी जरासुद्धा मैदा किंवा इतर कुठलंही गव्हाचं पीठ वापरलेलं नाही, फक्त रव्यापासूनच आज ही करंजी तयार करणार आहोत. त्यामुळे प्रश्नच येत नाही, ही करंजी अगदी डब्बा संपेपर्यंत कुरकुरीतच राहणार आहे आणि विशेष म्हणजे अजिबात तेल पित नाही. मस्त अशा खरखरीत करंज्या तयार होतात. आता हे साजूक तुपाचं मोहन आपल्याला या रव्याला अगदी व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. हे पहा, ह्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मुठीत रवा घेऊन दाबल्यानंतर मस्त असा गोळा तयार होतोय. याचा अर्थ आपण घातलेलं तुपाचं मोहन अगदी परफेक्ट आहे, जास्त कमी देखील नाही आणि जास्तीचं सुद्धा नाही. आता लागेल तसं थोडं थोडं साधं पाणी घालून आपल्याला करंजीसाठी पीठ भिजवून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, एकदम लगेच जास्त पाणी घालू नका, लागेल तसं थोडं थोडं अंदाज घेत घालायचं आहे. त्यामुळे तुमचं पीठ जास्तीचं पातळ देखील होणार नाही. आता हे पीठ मळून घेताना कसं मळायचं, एकदम कडक असं दगडासारखं सुद्धा मळायचं नाही, थोडंफार घट्टच ठेवायचं आहे. अगदीच घट्ट न ठेवता मध्यम घट्ट ठेवा, म्हणजे काय होतं, तुम्हाला अगदी व्यवस्थित करंजीसाठी पारी लाटता येणार आहे. कारण आपण हे मळून घेतलेलं पीठ साधारणतः 1 ते 1.5 तासासाठी भिजायला ठेवणार आहे. आता रवा घातलेला आहे, रवा भिजल्यामुळे मस्त असा फुगतो, त्यामुळे आपलं पीठ आणखी कडक होणार आहे भिजल्यामुळे, त्यामुळे आणखी घट्ट होणार आहे. त्यामुळे काय करायचं आहे, अगदी मध्यम घट्ट मळून घ्यायचं आहे, जास्तीचं पातळ देखील नाही आणि जास्तीचं कडक देखील नाही. कारण भिजल्यामुळे रवा ह्यामध्ये असल्यामुळे थोडंफार घट्ट पीठ होणार आहे. चला तर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून मस्त असा मध्यम घट्टसर पिठाचा गोळा मळून घेऊयात. हे पहा, अशा पद्धतीने मी करंजीसाठी पीठ भिजवून घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही, अगदी मध्यम असं घट्टपीठ मी मळून घेतलेलं आहे. अगदी ह्याच पद्धतीचं तुम्ही देखील मळून घ्यायचं आहे.
आता हे मळून घेतलेलं पीठ आपण एका बाउलमध्ये काढून ठेवूयात. साधारणतः हे पीठ 1 ते 1.5 तासासाठी भिजायला साईडला ठेवून देऊया. तेव्हाच तुमची करंजी अगदी मस्त अशी खुसखुशीत तयार होणार आहे. कारण यामध्ये रवा असल्यामुळे तो अगदी व्यवस्थित भिजला गेलाच पाहिजे. जर तुम्हाला जास्त वेळ असेल तर तुम्ही हे जे तयार केलेले पीठ आहे ते 2 किंवा 3 ताससुद्धा भिजायला ठेवू शकता, काहीच हरकत नाही. सकाळी हे पीठ भिजवून घ्या. जर तुम्हाला दुपारी करंज्या बनवायच्या असतील तर 3-4 तास हे छान असं पीठ भिजेल आणि तुमची करंजी अजूनच खुसखुशीत तयार होईल. चला तर आता हे पीठ आपण साधारणतः 1.5-2 तास भिजायला साईडला ठेवून देऊयात. आपलं पीठ भिजते तोपर्यंत आपण करंजीसाठी लागणारं सारण तयार करून घेऊयात. सारण तयार करण्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 वाट्या किसलेलं सुकं खोबरं घालून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही एखादी वाटी घ्या. अगदी त्याच वाटीने पुढील सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे. मी आमच्या घरातील जी आमटीची वाटी होती ना, अगदी अंदाजाने 30 वाटी वापरणार आहे हे सर्व साहित्य मोजण्यासाठी. 2 वाट्या किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे. आता अगदी कमी आचेवरती सुकं खोबरं आपल्याला मस्त असं खमंग भाजून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, खोबरं भाजत असताना गॅस कुठेही मोठा किंवा मध्यम करू नका, नाहीतर तुमचं खोबरं जळू शकतं. खोबरं भाजत असताना तूप वगैरे अजिबात घालायचं नाही, असं कोरडंच भाजून घ्यायचं आहे. चला तर अगदी कमी आचेवरती मस्त असा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपलं खोबरं जे आहे ते मस्त असं खमंग भाजून घेऊयात. या ठिकाणी काही 1 मिनिटातच अगदी कमी आचेवरती मी खोबरं भाजून घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अगदी मस्त असा हलकासा सोनेरी रंग आलेला आहे. अगदी ह्याच रंगावरती भाजून घ्यायचं आहे. आता हे भाजून घेतलेलं खोबरं एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊयात. खोबरं ह्यापेक्षा जास्त डार्क रंगावरती भाजू नका, नाहीतर सारणामध्ये हे खोबरं थोडं करपट लागू शकतं. ही महत्त्वाची टिप्स आहे, लक्षात ठेवा. आता लगेचच पुन्हा ह्याच कढईमध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि काही सुकामेवा घेतलेला आहे तो आपण मस्त असं तुपामध्ये परतून घेणार आहोत. मी या ठिकाणी 15 ते 20 काजू आणि 15 ते 20 बदाम घेतलेले आहेत. मस्त असे तुपामध्ये अर्धा मिनटं परतून घेऊयात. आता सुक्यामेव्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा इतरसुद्धा सुकामेवा घालू शकता. काजू बदाम अगदी 15 ते 20 सेकंद तुपामध्ये मस्त असे परतून घेतलेले आहेत. आता हे परतून घेतलेले काजू बदाम देखील एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता पुन्हा याच कढईमध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. रवा घेताना जाड रवा अजिबात वापरायचा नाही. 0 नंबरचा जो चिरोटे रवा असतो ना, अगदी तोच वापरायचा आहे. आता कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. साजूक तूप चांगलं वितळलं आणि गरम झालं की लगेचच अर्धी वाटी बारीक रवा कढईमध्ये काढून घ्यायचा आहे. 2 वाटी सुक्या खोबऱ्यासाठी अगदी त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घ्या. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आता आपल्याला या ठिकाणी रवा अगदी कमी आचेवरती मस्त असा बदामी गुलाबी रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचा आहे. रवा भाजताना या ठिकाणी घाई अजिबात करायची नाही. जर तुम्ही जास्त घाई केली आणि मोठ्या किंवा मध्यम गॅसवरती रवा भाजून घेतला तर रवा जळू शकतो, करपू शकतो. त्यासोबतच आपला रवा हा खाताना टसटस देखील लागू शकतो करंजीमध्ये. त्यामुळे लक्षात ठेवा, अगदी कमी आचेवरती मस्त असा तुपामध्ये बदामी रंग येईपर्यंत रवा खरपूस भाजून घेऊयात. या ठिकाणी अगदी कमी गॅसवरती मी रवा 3 ते 4 मिनटं सतत हलवत भाजून घेतलेला आहे. मस्त असा बदामी गुलाबी रंग आलेला आहे. अगदी ह्याच रंगावरती भाजून घ्यायचा आहे. यापेक्षा जास्त डार्क रंग होऊ द्यायचा नाही. आता हा भाजून घेतलेला जो रवा आहे तो सुकं खोबरं काढून घेतलेला बाउलमध्ये काढून घेऊयात. अशा प्रकारे सर्व भाजलेला रवा बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. थोडासा रवा असा पातळ पसरवून घेऊया जेणेकरून लवकर थंड होईल. आता मी या ठिकाणी सुरुवातीला जे काजू बदाम तुपामध्ये भाजून घेतले होते ते देखील पूर्णपणे थंड झालेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि थोडी जाडसर पावडर त्याची करून घ्यायची आहे. जर तुम्हाला अशी पावडर स्वरूपामध्ये घालायची नसतील हे काजू बदाम तर थोडे थोडे तुकडे करून सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता तुमच्या आवडीनुसार. मी या ठिकाणी मध्यम आकाराची म्हणजे थोडीशी जाडसर पावडर तयार करून करंजीमध्ये घालणार आहे. आता लगेचच ज्या वाटीने सुकं खोबरं आणि रवा मोजून घेतला अगदी त्याच वाटीने 1 वाटी पिठी साखर घ्यायची आहे. लक्षात ठेवा, हे सर्व साहित्य भाजलेलं पूर्णपणे थंड झाल्यानंतरच यामध्ये पिठी साखर घालायची आहे. जर तुम्ही गरम गरम रवा किंवा गरम गरम सुकं खोबरं भाजलेलं असताना यामध्ये पिठी साखर घातली तर तुमच्या पिठी साखरेचे छोटे छोटे गोळे तयार होऊ शकतात उष्णतेमुळे. त्यामुळे लक्षात ठेवा, आता हे भाजलेलं सुकं खोबरं आणि रवा पूर्णपणे थंड झालेला आहे. 1 वाटी पिठी साखर घालून घ्यायची आहे. लगेचच 1 मोठा चमचा वेलची पावडर घालायची आहे. तुम्ही या ठिकाणी जायफळसुद्धा किसून घालू शकता, ते सुद्धा खूप छान लागतं.
आता मी या ठिकाणी 20 ते 25 साधे मनुके आणि 20 ते 25 काळे मनुके घेतलेले आहेत. हे घेतलेले मनुके सुद्धा आपण सारणामध्ये घालणार आहोत. आता हे सर्व सारण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात. 2 वाटी सुक्या खोबऱ्यासाठी अर्धी वाटी बारीक रवा आणि अगदी त्याच वाटीने मोजून 1 वाटी पिठी साखर घ्या. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. माझी या ठिकाणी मध्यम गोड अशी करंजी तयार होणार आहे. जर तुम्हाला जास्तीची गोड करंजी आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी पिठी साखरेचं प्रमाण थोडंफार वाढवू शकता. हे पहा, अशा प्रकारे घातलेली सर्व पिठी साखर सर्व साहित्यांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. आता तुम्ही हे सारण बनवताना या ठिकाणी 1 चमचा खसखससुद्धा भाजून घालू शकता तुमच्या आवडीनुसार. काही जण पांढरे तीळसुद्धा यामध्ये भाजून घालतात, पण मी या ठिकाणी खसखस आणि पांढरे तीळ न वापरता आज हे सारण तयार केलेलं आहे. आता हे आपण जे सुकं खोबरं भाजून घातलं होतं ते असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि असं सारण दोन्ही हातांच्या मध्ये असं दाबून चुरून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होणार आहे, सुकं खोबरं देखील आपण मस्त असं चुरलं जाईल आणि बारीक देखील होईल. हे पहा, अशा प्रकारे सारण मस्त असं आपलं तयार झालेलं आहे. आता कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये अगदी थोडंसं चिमूटभर मीठ घातलं की पदार्थाची चव आणखी वाढते. त्यामुळे आपण सारणामध्ये अगदी थोडंसं चिमूटभर मीठ घालणार आहोत. आता हे घातलेले मीठ देखील अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे आपलं मस्त असं सुगंधित करंजीचं सारण तयार झालेलं आहे. एकदम चविष्ट झालेलं आहे. आता हे तयार केलेले सारण एका डब्यामध्ये भरून तुम्ही महिना दीड महिना स्टोअर करून ठेवू शकता आणि हवी तेव्हा मस्त अशी गरमागरम करंजी तयार करून खाऊ शकता. 1-1.5 महिना हे सारण हवाबंद डब्यामध्ये आरामशीर टिकतं. चला तर आता या ठिकाणी 1-1.5 तास झालेला आहे. आपलं जे मळून घेतलेलं पीठ होतं ते सुद्धा अगदी मस्त असं भिजलं गेलं आहे. पीठ भिजल्यामुळे रवा मस्त असं फुगलेला आहे. हे पहा, आता हे मळून घेतलेलं जे पीठ आहे, भिजवून घेतलेलं पीठ आहे, ते पुन्हा एकदा 1-2 मिनटं चांगलं मळून घेऊयात. हे पहा, अगदी आपल्याला हवं असणारं पीठ या ठिकाणी भिजलेलं आहे. जास्त कडक देखील नाही आणि जास्त नरम देखील नाही. अगदी असंच पीठ हवं आहे. जर तुमचं पीठ भिजल्यामुळे जास्तीचं कडक झालं असेल तर थोडासा पाण्याचा हात लावून तुम्ही हे पीठ नरम करून घेऊ शकता, पण मला या ठिकाणी नरम करण्याची आवश्यकता वाटत नाही. चला तर आता या मळून घेतलेल्या पिठाचे छोटे छोटे लिंबाच्या आकाराएवढे गोळे तयार करून घेऊयात. हे पहा, या पद्धतीने. हे पहा, अशा प्रकारे 4-5 गोळे मी तयार करून घेतलेले आहेत. आता आपण लगेचच करंजी बनवायला सुरुवात करूयात. मस्त अशी करंजीची पारी लाटून घ्यायची आहे. ही पारी लाटताना जरासुद्धा मैदा किंवा इतर गव्हाचं पीठ अजिबात लावायची गरज वाटत नाही. अगदी मस्त असं कोरडंच लाटलं जातं. ही पारी लाटताना एकदम जास्त जाड देखील नाही आणि एकदम पातळ देखील नाही, अगदी मध्यम अशी लाटून घ्यायची आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अगदी सहजरित्या ही पारी लाटली जात आहे. अजिबात मला कुठेही जोर लावावा लागत नाही. अशा प्रकारे मी मध्यम आकाराची, मध्यम जाडीची मस्त अशी पारी लाटून घेतलेली आहे. आता करंजी तयार करण्यासाठी मी अशा प्रकारचा एक साचा वापरणार आहे. हा साचा तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये 30 ते 40 रुपयाला आरामात भेटेल. आता तयार करून घेतलेली जी पारी आहे ती करंजीच्या साच्यावरती या प्रकारे घालून घ्यायची आहे. हे पहा, या पद्धतीने. आता करंजीच्या साच्याला ज्या ठिकाणी दात असतात, ज्या ठिकाणी असे काटे असतात, त्या साईडला हे सारण भरून घ्यायचं आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. आता हे सारण भरताना अजिबात जास्त कंजूसी करायची नाही. मस्त असं 1-1.5 चमचा सारण भरून घ्या, पण जास्तीचं देखील भरू नका. नाहीतर काय होतं, तुम्हाला व्यवस्थित हे बंद करता येत नाही करंजीची पारी, त्यामुळे तुमची करंजी तेलामध्ये गेल्यावर फुटू शकते. त्यामुळे मी 1.5 चमचा पोहे खाण्याचं सारण भरून घेतलेलं आहे. आता सुरुवातीला सांगितलं, ज्या करंजीच्या ज्या साईडला असे काटे असतात त्या साईडला असं थोडंसं पाणी किंवा दूध लावून घ्यायचं आहे. हे पहा, या पद्धतीने. असं केल्यामुळे काय होतं, आपली करंजी व्यवस्थित अशी पॅक होते, सील होते, अजिबात ती फुटत नाही. आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे पारी अशी उचलायची आहे आणि व्यवस्थित करंजी अशी पॅक करून घ्यायची आहे. हे पहा, या पद्धतीने. आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे असं व्यवस्थित प्रेस करत जायचं आहे. आता जी एक्स्ट्राची कडा आहे ती आपण काढून घ्यायची आहे. पीठ जे आहे ते मळून घेतलेल्या पिठामध्येच घालायचं आहे. चांगलंच पीठ आहे. पुन्हा आपण याची करंजी तयार करणार आहोत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मस्त अशी करंजी तयार झालेली आहे. सुंदरसा आकार आलेला आहे. आता ही करंजी जी आहे ती तळहातावरती अशी काढून घ्यायची आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अगदी मस्त अशी करंजी तयार झालेली आहे. कुठेही फुटलेली नाही, कारण आपण ही करंजी तयार करताना थोडंसं पाणी लावलेलं होतं. तुम्ही दूधसुद्धा लावू शकता तुमच्या आवडीनुसार. याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक करंजी तयार करून दाखवते. या करंजी बनवायला फार सोप्या आहेत, अगदी झटपट तयार होतात. विशेष म्हणजे जरासुद्धा मैदा न वापरता आज आपण ही करंजी तयार केलेली आहे, फक्त रव्यापासूनच.
म्हणून काय ह्या करंज्या अजिबात तेलकट होत नाही, मस्त खरखरीत तयार होतात आणि डब्बा संपेपर्यंत कुरकुरीतच राहतात. अशा प्रकारे पारी लाटून झाल्यानंतर मस्त अशी मी करंजी तयार करून घेतलेली आहे. ही करंजी देखील पहा अगदी व्यवस्थित अशी तयार होत आहे. कडांना सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दूध किंवा पाणी लावून घ्यायचं आहे, त्यामुळे आपली करंजी अजिबात फुटत नाही. व्यवस्थित अशी पारीला उचलून घ्यायची आहे आणि करंजी पॅक करून घ्यायची आहे. व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे. जे एक्स्ट्राचा भाग आहे पिठाचा तो काढून घ्यायचा आहे आणि मळून घेतलेल्या पिठामध्येच घालायचा आहे. आता तळहातावरती आपण करंजी काढून घेऊयात. ही करंजी देखील अगदी सुंदर तयार झालेली आहे, अजिबात कुठेही फुटलेली नाही. याच पद्धतीने मी काही करंज्या तयार करून घेते. अशा प्रकारे मी 7-8 करंज्या तयार करून घेतलेल्या आहेत. एकदम लगेच जास्त करंज्या तयार करून घ्यायच्या नाही. जर जास्तीच्या करंज्या तयार करून ठेवल्या तर त्या सुकल्यानंतर त्याच्या ज्या कडा आहेत त्या सैल होतात आणि करंजी फुटली जाते. हवेमुळे असं होतं, त्यामुळे लक्षात ठेवा 7-8 करंज्या तयार करा आणि लगेचच एका साईडला तळायला घ्या. आता तयार करून घेतलेल्या ज्या करंज्या आहेत त्यावरती एखादं ओलं फडकं घालायचं आहे आणि टाकायचं आहे. त्यामुळे आपली करंजी थोडीशी ओलसर राहते, अजिबात नरम होत नाही किंवा सुकत नाही. चला तर ह्या ठिकाणी करंजी तळण्यासाठी मी एका कढईमध्ये मध्यम तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल एकदम कडकडीत देखील गरम करून घ्यायचं नाही. जर तुम्ही एकदम कडकडीत तेल गरम करून घेतलं तर काय होतं, तुमच्या करंजीच्या आवरणाला वरती खूप फोड्या येतात, त्यामुळे करंजी अगदी व्यवस्थित दिसायला दिसत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा मध्यम तेल गरम करून घ्यायचं आहे. अगदीच कमी देखील तेल गरम करून घेऊ नका, नाही तर तुमची करंजी तेलकट होऊ शकते. अशा प्रकारे मध्यम असं तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे. एकावेळी जेवढ्या कढईमध्ये बसतील तेवढ्या करंज्या तुम्ही या ठिकाणी घालू शकता. आता मी एकावेळी या ठिकाणी 4 करंज्या तळून घेणार आहे. हे पहा अशा प्रकारे एक एक करंजी तेलामध्ये सोडायची आहे. अशी आता तेलामध्ये करंजी सोडल्यानंतर मध्यम ते मंद आचेवरती चांगली खरपूस तळून घ्यायची आहे, हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत. बरेच लोक काय करतात, अगदी पांढऱ्या रंगावरतीच या करंज्या तळून झाल्यानंतर काढून घेतात, पण त्या अगदी व्यवस्थित तळल्या जात नाही, त्यामुळे छानसुद्धा लागत नाही. त्यामुळे मी या ठिकाणी आज हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस अशी करंजी तळून घेणार आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता करंजी तेलामध्ये अगदी मस्त अशी टम्म फुगलेली आहे. अजिबात कुठेही करंजी तेलामध्ये घातल्यावरती फुटलेली नाही, मस्त अशी टम्म फुगून तयार झालेली आहे. आता करंजीची बाजू अदली बदली करत मध्यम ते मंद आचेवरती करंजी आपल्याला मस्त अशी खरपूस तळून घ्यायची आहे. हे पहा मस्त असं करंजीला रंग आलेला आहे. अगदी ह्याच रंगामध्ये तळून घ्यायची आहे. तळून घेतलेली करंजी टिश्यू पेपरमध्ये काढून घेते. ह्याच पद्धतीने आणखी काही करंज्या तळून घेते. या करंज्या बनवायला फार सोपे आहेत, अगदी झटपट तयार होतात. सारण देखील 1.5-2 महिने हवाबंद डब्यामध्ये आरामशीर टिकतं. लागेल तेव्हा तुम्ही ह्या गरमागरम करंज्या तयार करून खाऊ शकता. रव्याच्या करंज्या खूपच छान तयार होतात, एकदा नक्की करून चला तर ह्याच पद्धतीने आणखी काही करंज्या मी तळून घेते. लक्षात ठेवा करंज्या तळताना तेल नेहमी मध्यम गरम असावं, एकदम कडकडीत देखील तेल गरम असू नये. एकदम कडकडीत तेलामध्ये जर तुम्ही ह्या करंज्या घातल्या तर त्यांना खूप फोड्या येतात वरतून आवरणाला आणि करंज्या हे तेला घातल्या खूप सोनेरी रंग येतो, त्यामुळे करंज्या आतून तशाच कच्च्या राहतात, अजिबात व्यवस्थित आतपर्यंत तळल्या जात नाही. एकदा करंजी तेलामध्ये घालून झाले की मध्यम ते मंद आचेवरती अंदाज घेत घेत आपल्याला ही करंजी तळून घ्यायची आहे. करंज्या पहा मस्त अशा पुरीसारख्या टम्म फुगलेल्या आहेत, अजिबात तेलकट झालेले नाही. मस्त असा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस तळून घ्यायचे आहेत. करंजीचा दुसरा घाणा देखील मस्त असं तळून तयार आहे. हलकासा सोनेरी रंग आलेला आहे, अगदी ह्याच रंगामध्ये तळून घ्यायच्या आहेत. तळून घेतलेल्या करंज्या टिश्यू पेपरवरती काढून घेते. ह्याच पद्धतीने उरलेल्या सर्व करंज्या तयार करून घेते. हे पहा अशा प्रकारे मी सर्व सारणाच्या करंज्या तयार करून घेतलेल्या आहेत. मध्यम आकाराच्या 40 ते 50 करंज्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. करंज्या पहा मस्त अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झालेल्या आहे, अजिबात तेलकट झालेल्या नाही. करंज्यांवरूनच तुम्हाला समजत असेल करंजी अजिबात तेलकट झालेली नाही, मस्त अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झालेली आहे. डब्बा संपेपर्यंत कुरकुरीत राहण्यासाठी मी भरपूर साऱ्या व्हिडिओमध्ये टिप्स आणि ट्रिक्स देखील सांगितलेल्या आहेत. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर या दिवाळीला अशी करंजी नक्की करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. असेच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.